नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात कावेरी ही नैनाला समजावते की काळजी करू नको, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तू भरकटली होती पण आता तुला योग्य मार्ग सापडला. परत ती चूक कधीही आयुष्यात करू नको आणि वाईट वागायला सुद्धा तू भाग पडू नको. रमा सुद्धा तुझ्यासोबत कायम राहीन आणि आम्ही सर्वजण तुझ्यासोबतच आहोत. नैना रडतच सांगते की नाही, तो शशिकांत खरंच खूप भयानक माणूस आहे. कोणत्याही थराला जाऊन तो मला मारायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. पण मला मरणाची सुद्धा भीती नाही. पण मी गेल्यानंतर माझे वडील आणि मुलगा यांचे काय होईल? माझ्याशिवाय दुसरं त्यांना कोणीच नाही म्हणून नैना रडत असते. कावेरी म्हणते की बाळा, काळजी करू नको, सर्व व्यवस्थित होईल. त्यानंतर इकडे सकाळी सकाळी रमा ही अक्षयला कॉफी घेऊन येते आणि अक्षयला उठून म्हणते की कॉफी घ्या. अक्षय म्हणतो की माझा मूड नाही. रात्री आपल्या घरामध्ये जे काही घडले ना, तेच विचार अजून डोक्यामध्ये टेन्शन निर्माण करतात. काल सकाळी आपण सर्वजण आनंदात होतो, पण रात्रीच्या ह्या अशा प्रसंगाने सर्वजण किती टेन्शनमध्ये आहोत. रमा म्हणत असते की आओ, कॉफी घ्या, तुमचा मूड चांगला होईल. अक्षय कॉफी घेत नसतो आणि जबरदस्तीने रमा त्याला घ्यायला सांगत असते. अक्षय म्हणतो की एकदा सांगितले ना मी तुला, मला कॉफी घेण्यासाठी माझा मूड नाही. तर रमा म्हणत असते की ही जबरदस्ती आणि तेच समजवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करते. तर अक्षय म्हणतो की म्हणजे काय? रमा म्हणते की शशिकांत आणि नैना यांच्यामध्ये अगोदर जे काही संबंध असतील ते असतील, पण आता यापुढे जर नैनाची या सर्व करण्याची इच्छाच नसेल तर याला जबरदस्तीच म्हणतात ना. ते म्हणतो की रमा, मी कधी ह्या बाजूने विचारच केला नाही ग. रमा म्हणते की म्हणूनच मी म्हणते की नाण्याच्या दोन्ही बाजू कधीही तपासून बघायला हव्यात. अक्षय म्हणतो की मला खरंच काही समजत नाही की काय खरं आणि काय खोटं, आणि थँक्यू मला तू हे सर्व रिअलाइज करून दिल्याबद्दल. त्यानंतर इकडे रमाकांत काका हे आपल्या बगीच्यामध्ये काम करत असतात. तेवढ्यात शशिकांत येतो आणि त्यामुळे त्यांच्यावर हसून म्हणतो की लहानपणचीच काही तुझी मातीत खेळण्याची सवय आहे ती अजून गेली नाही. जरा मोठा हो. रमाकांत काका म्हणतात की मोठं होऊन काय करायचं, तुझ्यासारखं व्हायचे का? आणि कसंही माणूस कितीही जन्माला आला आणि प्रत्येक व्यक्तीला या मातीतच मिसळायचे असते. शशिकांत हसत म्हणतो की कर, मातीत काम कर, मात्र माती खाऊ नको, नाहीतर लोक तुलाच नावं ठेवतील. रमाकांत म्हणतो की अरे, लोक मला नाही पण तुला नावं ठेवतात. तू दरवेळी चुका करत असतो आणि आम्ही कायम त्या पदरात घेत असतो आणि प्रत्येक वेळी निर्दोष सुटत असतो, पण ह्या वेळेस नाही, कारण तू गुन्हाच तसा केला आहे, त्यामुळे त्यातून तुझी सुटका होणार नाही. शशिकांत म्हणतो की काय रे, कुणाशी बोलतो, मर्द आहे मी. आणि रमाकांतला तो ढकलून देतो आणि त्याच्यावर हसून तेथून निघून जातो. रमाकांत काकाला वाईट वाटते. त्यानंतर इकडे रमा अक्षयला म्हणत असते की नैना या घरातली नाही, ती बाहेरची असल्यामुळे आवाज तर उठू शकली, पण आईने तर याबाबतीत काहीच करू शकले नाही. अक्षय म्हणतो की रमा, काय बोलतेस तू? रमा म्हणते की आओ, जे नैनाबरोबर घडले ते या घरामध्ये आईंबरोबर दररोज घडले, पण त्या आवाज उठू शकत नाही. त्यांचा आवाज या घरात दाबला जातो. आईंनी शांतपणे सर्व सहन केलं, ते काहीच बोलू शकले नाही. अक्षय विचारतो की अजून सुद्धा का? रमा म्हणते की हो, अजून सुद्धा त्यांना तो त्रास आहे. तर अक्षय लगेच बाहेर निघून जातो आणि तो सीमाच्या रूममध्ये येत असतो. मात्र सीमाला इकडे जी काही नैनाची अवस्था झाली त्याचे सर्व क्षण आणि तिच्यावर सुद्धा जो अत्याचार होत होता ते सर्व क्षण आठवून ती टेन्शनमध्ये घाबरलेली असते. तेवढ्यात अक्षय येतो आणि रमा सुद्धा त्याच्या मागे धावतच आलेली असते. अक्षयला बघून सीमा म्हणते की रमा, याने काही खाल्ले का? मी तुला चल काहीतरी करून देते. अक्षय म्हणतो की नाही आई, त्या शशिकांत मुकादमने लहान असताना मला सुद्धा खूप छळले आणि मेंटली त्याने तुला सुद्धा खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतो आणि अजून सुद्धा तो त्रास तुला आहेच. तेव्हा अक्षय पुन्हा सीमाला विचारतो की आई, एक गोष्ट खरं सांग, तो शशिकांत मुकादम अजून सुद्धा तुझ्यावर अत्याचार करतोस ना, आणि तुला मारून तो त्रास देण्याचा प्रयत्न नक्की करत असेलच? तर सीमा काही सांगायला तयार नसते. अक्षय म्हणतो की आई, प्लीज मला सांग की शशिकांत मुकादम अजून सुद्धा तुझ्यावर हात उचलतात, तुला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा सीमा ही रडायला लागते. रमा तिला समजावत असते. अक्षय म्हणतो की आई, तू काहीच उत्तर देत नाही, त्यावरूनच समजते की तो माणूस तुझ्यावर अजून सुद्धा अत्याचार करतो आणि तू इतकी वर्ष तो अत्याचार अजूनपर्यंत सहन का करतेस?
पण आता हे कुठेतरी थांबायला हवे, म्हणून अक्षय लगेच पोलीस स्टेशनला कंप्लेंट देण्यासाठी फोन करतो आणि त्या शशिकांत मुकादमला आता शिक्षा झालीच पाहिजे असे त्याने ठरवले. तर सीमा त्याच्या हातातील मोबाईल घेते. अक्षय, काय करतोस तू? पोलीस स्टेशनला कशाला फोन लावतो? म्हणून सीमा फोन देत नसते. अक्षय म्हणत असतो की आई प्लीज फोन दे, आणि सीमा म्हणत असते की अरे लोकांना जर समजले तर मुकादमांची काय इज्जत राहील. तर अक्षय चिडतो आणि हाच प्रश्न कायम आणि हाच विचार करून तू आत्तापर्यंत सर्व सहन करत आलीस. रमा म्हणते की आई, ते जे काही बोलतात ते एकदम बरोबर बोलतात. बायका सर्व सहन करतात, म्हणून पुरुषांना अशी वागायची हिंमत आणखीनच वाढते. एकीकडे बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चंद्रावर यान सोडतात आणि दुसरीकडे हे पुरुषांचे अत्याचार सुद्धा सहन करतात आणि मात्र तरी सुद्धा शांतच असतात. आणि हे जे काही सांगतात ते योग्य आहे. कधी ना कधी आपल्याला हा त्रास संपवायलाच हवा आणि तो आजचा दिवस आहे. तर अक्षय सुद्धा म्हणतो की तेच सर्व संपलं पाहिजे आणि हे मी सर्व त्या नयनासाठी नाही तर आई तुझ्यावर होणाऱ्या अत्याचारासाठी सर्व करतो. आजी म्हणते की नैना आपल्यावर आरोप करण्या आणि आपल्याला फसवण्यासाठी हे मुद्दाम करते, पण मला वाटत नाही की नैना हे सर्व मुद्दाम करत असेल. अन्याय हा अन्यायच असतो आणि तो कुठल्याही जाती धर्माच्या बाईवर जरी झाला तरी तो अन्यायच असतो. तू इतक्या दिवस का सहन केले हेच मला समजत नाही. त्या अन्यायाला जर वाचा फुटली नाही तर उद्या दुसऱ्या कुठल्या तरी मुलीवर हा अन्याय होईल आणि आई तुला हे होऊन द्यायचे का, असे अक्षय प्रेमाने सीमाला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून तो सीमाला पोलिसांमध्ये फोन करण्यासाठी फोन मागतो. त्यानंतर पोलिसे शशिकांतला अटक करण्यासाठी घरी आलेले असतात आणि सर्वांना तर मात्र खूप मोठा धक्का बसतो. पार्वती आजीला सुद्धा. पार्वती आजी इन्स्पेक्टर साहेबांना विचारते की तुमच्याकडे कोणता पुरावा आहे आणि तुम्हाला इथे कोणी बोलावले. तर अक्षय हा सर्वांसमोर म्हणतो की मी. पार्वती आजी म्हणते की अक्षय, बाबाविरुद्ध तू कंप्लेंट केली का? डोकं ठिकाणावर आहे का तुझे? अक्षय म्हणतो की कंप्लेंट नैनाने केली आणि यांचं जे काही चाललं त्यावरून मला असं वाटत की नैना काही चुकीचे करते. ते खरं तर या माणसाची आई म्हणून तूच हे सर्व करायला हवं होतं. पार्वती आजी म्हणते की अक्षय, तू काहीतरी चुकतो. इन्स्पेक्टर साहेब सांगतात की आमच्याकडे पुरावे आहे त्यामुळे आम्ही अटक करतोय. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब शशिकांतच्या हातामध्ये बेड्या ठोकतात आणि त्याला घेऊन जायला लागतात. तर शशिकांत हा रमासमोर येतो आणि या सर्वाचा बदला मी घेणारच अशी धमकी तो रमाला देत असतो. त्यानंतर इकडे कावेरी ही नैनाच्या कपाळावर पट्ट्या ठेवत असते. नैना ही झोपेत भरचळत असते की तो माणूस सीमा काकू आणि रमाला काहीतरी नक्की करेल. तर कावेरी म्हणत असते की नैना, अगं नको टेन्शन घेऊ, त्यांना काही होणार नाही. त्यानंतर इकडे पार्वती आजी अक्षयला म्हणते की अक्षय, तो तुझा बाप होता, तू हे काय केलेस? आणि सीमाला म्हणते की तो तुझा नवरा होता आणि कुणासाठी, त्या नैनासाठी तू त्याला पोलिसात पाठवले का? तुम्हाला थोडंसं सुद्धा लाजा वाटत नाही का? ती नैना सुटली आणि माझा शशिकांत तिकडे अडकला. म्हणून पार्वती आजी रमाला या सर्वाला दोषी ठरवते आणि रमा, हे जे काही झाले त्याबद्दल मी तुला कधीच माफ करू शकणार नाही असे बोलून पार्वती आजी रागाने तिथून निघून जाते. रमाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे अभि हा आरतीला म्हणत असतो की आपण काकांना समजायला हवं होतं, पण त्यांना असे पोलिसात नको होते द्यायला, आपण खूप मोठी चूक केली. आरती म्हणते की अरे तू कायम त्या माणसाला पाठीशी घालण्याचा का प्रयत्न केला? आद्याच्या लग्नामध्ये जे झाले होते तेव्हा त्यांचे भांडं फुटले होते, तेव्हा तू त्यांना का समजावले नाही? तुम्ही एकदा तरी त्यांना जाब विचारला का? ते तर असे फिरत होते की काहीच झालेच नाही. अभि म्हणतो की खरंच त्यावेळी तर आमची चूक झाली, त्यांना विचारायला हवं होतं. आरती म्हणते की एखाद्या स्त्रीला मारहाण करणे हा खरंच खूप मोठा गुन्हा आहे आणि जे काही झाले ते योग्य झाले. तर हा भाग येथे संपतो. त्यानंतर पुढील भागामध्ये रमाला रेवा म्हणत असते की अक्षयला नवरा म्हणून तू काय दिलेस? एक बायको म्हणून तू तुझे कर्तव्य पूर्ण केलीस का? म्हणून रेवा आपल्या हातामध्ये काही पैशाच्या नोटा ही रमाखाली टाकत म्हणत असते की तू पैशाला भाळलीस, एक स्वार्थी नालायक मुलगी तू आहे आणि आता हे पैसे तू वेच, असे रेवा रमाला चॅलेंज करते. रमाला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर रमा ही रडतच सीमाला विचारत असते की आता यापुढे मला यांच्याकडून काहीच घ्यायचे नाही, फक्त मला त्यांना काहीतरी द्यायचे आणि आई तुम्हीच सांगा की मी त्यांना काय देऊ. तर आता सीमा रमाला काय निर्णय देणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.